हॅलो, आय एम डॉक्टर प्रियंका पांडे, आयुर्वेदा कन्सल्टंट अँड क्लिनिकल डायटिशियन. आज आपण बघणार आहोत पीसीओडी आणि पीसीओडी. बेसिक आपण यातल्या दोघांना पहिले फरक जाणून घेऊया. पीसीओडी म्हणजे इमॅच्युअर ओव्हरीज ज्या आहेत त्या सिस्टच्या फॉर्ममध्ये आपल्या गर्भाशयामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे त्याला डिसीज असं म्हटलं जातं. दुसरं पीसीओएस मध्ये काय होतं, पूर्णतः हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. इन्सुलिन रेजिस्टन्स दिसून येते. यामध्ये एकापेक्षा जास्त सिस्टीम इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात. म्हणून सिंड्रोम असं म्हटलं जातं. त्याची काही प्रमुख लक्षणं आहेत. जसं पाळी अनियमिततेने, वजन वाढणे, वजन विशेषतः पोटाची वरती चरबी वाढणे, पोटाचा घेरा वाढल्यासारखा जाणवणे, मेल पॅटर्न हेअर ग्रोथ, चेहऱ्यावरती केस दिसून येणे, ॲक्नी, जे हेअर आहेत ते थिनिंग होणे म्हणजे केस पातळ होणे, केस गळणे, मूड स्विंग्स, थकवा आणि गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होणे, ही याची काही लक्षणे आहेत. आपण याच्यासाठी थेरपेटिक डाएट कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो. यामध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्स मॅनेजमेंट, तसंच वेट मॅनेजमेंट आणि काही सीड सायकलिंगचा पण आपण उपयोग करतो. सीड सायकलिंग कसं असतं, 1 ते 15 दिवस जो आहे हा फॉलिक्युलर फेज असतो. त्याला इस्ट्रोजनल फेज असं पण म्हणतात. यामध्ये आपण असं आहार देतो जो त्या हार्मोनला बूस्ट करेल. तसंच 15 ते 30 दिवस हा जो आहे ल्युटिनल फेज आणि किंवा प्रोजेस्ट्रॉन फेज असंही याला म्हटलं जातं. तसंच जिंजर वॉटर, अजवाईन वॉटर ह्याचा पण आपण समावेश केला जातो. आपण जे डाएट चार्ट प्रोव्हाइड करतो हे कस्टमाइज आणि थेरपेटिक असतात. त्यामुळे आपण रूट कॉजवर आपण पर्सनलाइज रूट कॉज शोधून आपण त्याच्यासाठी डाएट हे प्रोव्हाइड केलं असतं. हे कमीत कमी आपल्याला 3 महिने घेणं गरजेचे आहे. माझं त्यासाठी डिटेल कन्सल्टेशनसाठी तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. माझा क्लिनिक ॲड्रेस आणि माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे मी प्रोव्हाइड केलेले आहेत. थँक्यू.